वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे शेतीला दिवसा वीज द्या. काँग्रेस व शिवसेना उभाटा गट आक्रमक. तहसीलदारांच्या महावितरणाला सूचना. जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचे संयुक्त निवेदन. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये सध्या वाघ, अस्वल आणि रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर सुनगाव, उसरा, चालठाणा आणि जामोद परिसरातील शेतीला तातडीने दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांसह महावितरणाला संयुक्त निवेदन देण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत माननीय तहसीलदारांनी तात्काळ उपअभियंता महावितरण यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. निवेदनात नमूद केल्यानुसार गेल्या 3 दिवसापासून सुनगाव आणि चालठाणा परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. वन विभागाच्या ड्रोन सर्वेक्षणातही या वाघाचे अस्तित्व स्पष्ट झालं आहे. तसेच गेल्या आठवड्यात जामोद येथील शेतकरी रामेश्वर पुंजाजी हिस्सल यांच्यावर रात्री पाणी भरत असताना अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या भागात मादी अस्वल आपल्या पिल्लांसह फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील. वन्य प्राण्यांचा धोका पाहता दिवसा वीज देणं ही काळाची गरज आहे. तर तात्काळ दिवसा वीज पुरवठा सुरू झाला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी समाधान दामधर, शुभम उकरडा सोळंके, रमेश हगे, रवी बाणाईत, शेषराव वंडाळे, पुंडलिक पाटील, दिनेश ढगे, अमोल भगत, सुभाष ढगे, विजय वंडाळे, गजानन सोनटके, विनोद इंगळे, गजानन दातीर, ज्ञानेश्वर राजनकर यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आरसी न्यूज 24 करिता अनिल भगत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने शेतकऱ्यांसह महावितरण व तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये मुख्य बातमी म्हणजे सुनगाव, चालठाणा, उसरा, जामोद परिसरामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून जे पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जाणे अवघड झाले व महावितरणकडून विद्युत पुरवठा हा रात्रीच होत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे जीवाला जपावं की पिकाला हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तरी जोपर्यंत हे पट्टेदार वाघ जेरबंद होत नाही तोपर्यंत कमीत कमी पुढचे 3 महिने शेतकऱ्यांना जामोद, सुनगाव, उसरा, चालठाणा परिसरात दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी या निवेदनातून मागणी केलेली आहे.